सर काय सांगाल, गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा मुहूर्त लागलेला नाही, मात्र कोल्हापूरचे प्रश्न जैसे ते आहेत. कोल्हापूरचे प्रश्न जैसे ते होते आहेत, कदाचित राहतीलही. महाराष्ट्रातील जनतेला ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे, ज्या पद्धतीनं वोटिंग झालं, ज्या पद्धतीनं सरकार स्थापन झालं, याच्यावर किंतु आणि परंतु आणि असे कसे असे बरेचसेच क्लेशात्मक किंवा क्लेश तयार होतील अशा पद्धतीचे प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की स्थिर सरकार असूनही किंवा त्रिशंकू सरकार असूनही कार्यप्रणाली सुधारेल. एकंदरीत लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल जर आपण विचार केला तर ज्या महिलांना निवडणुकीच्या अगोदर जो लाभ मिळाला योजनेचा, बरोबर त्यात पुन्हा आता काटछाट सुरू झाली. म्हणजे आता निवडणूक संपली, 5 वर्ष काय होईल ते होईल. म्हणजे ह्या रचना किंवा अशा पद्धतीच्या कार्यप्रणालीवर जनता नाराज आहे. पण जनतेनं उठाव करून स्वतःचं मत 4 भिंतीच्या आत व्यक्त न करता पब्लिकमध्ये मत व्यक्त करणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सत्ताधारी आमदार असतील किंवा नेते असतील सोक्यांवरच आरोप करतायत, मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावर जरतरची भाषा बोलतायत. एकंदरीत आता हा विषय जर पाहिला, म्हणजे अगदी दाऊद इब्राहिमपासून जर विषय घेतला, टायगर मेमन असतील, मुंबईतील बॉम्बस्फोट असेल, अजमल कसाब असेल, या सगळ्या जर गोष्टीचा आपण आढावा घेतला तर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये गुन्हेगारी हा पार्ट वेगळा. गुन्हेगारांना खत पाणी घालून त्यांना वाचवणं हे मात्र महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. जो कोणी म्हणजे आता जे काय सध्याचं सुरू आहे त्या मुंडेंच्या मतदारसंघात, ते ॲक्च्युली जर खरं असेल किंवा खरं नसेल, पण SITच्या मार्फत जी काही चौकशी सुरू आहे ती चौकशी अतिशय पारदर्शक झाली पाहिजे. चौकशीत निष्पन्न होत असताना देखील जर दिशाभूल करणारा प्रस्ताव किंवा दिशाभूल करणारा तपास जर झाला तर जनता सक्षम आहे, जनता हुशार आहे आणि जनतेला माहिती झाली नेमकं काय. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी जी लोक कोण असतील, आता ह्याचा अर्थ असा होतो की मला देखील एका गुन्ह्यात अडकवलेलं होतं, पण मी निर्दोष सुटलो, माझा कसलाही संबंध नव्हता हे कोल्हापूर जिल्ह्याला माहीत होतं. हा पार्ट एक झाला. पण खरोखर जी करणारे आहेत पण ती मात्र मोकाट असतात. यांच्यावर चाप बसणं, यांच्यावर बंधन बसणे हीच काळाची गरज आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्र राज्य सरकारला की जो कोणी अशा पद्धतीचं कार्य किंवा अशा पद्धतीची दहशत आणि मंत्री महोदयांच्या जीवावर, त्यांच्या नावावर जर अशा पद्धतीची दहशत ठेवून जिल्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं, तर त्यांना चपराक बसणं गरजेचं आहे. आणि जनतेने ह्याही विषयावर अखंड महाराष्ट्रभर आवाज उठणं हीच काळाची गरज आहे. साहेब, पुन्हा एकदा कुठेतरी पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना फोन करून पक्षात येण्याची हालचाली सुरू केल्या आहेत. त्या विषयावर आपण काही बोलू शकत नाही. जे कोण जाणार असतील ते जाऊ शकतात, जे थांबणार असतील ते थांबू शकतात. ज्याचा त्याचा व्यक्तिशः प्रश्न आहे. आता पक्षांतर किंवा पक्षीय अंतर्गत राजकारण, कोणाला असं वाटते की प्रभागाचा, भागाचा, जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे. कोणाला असं वाटतं की सरकारच्या विरोधात आपण राहून सरकारला वेठीस धरू शकतो. प्रत्येकाची कार्यप्रणाली वेगवेगळी आहे. त्यामुळे ह्या विषयावर काही मी फार वाच्यता करू शकत नाही. हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. विशाळगड गेल्या काही दिवसांपासून आता उरूस आहे, या पार्श्वभूमीवर खुला केला गेला. मात्र कोर्टाच्या आदेशानुसार त्याची पुढील कारवाई होणार असं एवढंच सांगितलं जाते. कसं बघता याच्याकडे? पुढील कारवाई म्हणजे काय? म्हणजे त्याची अतिक्रमण आहे ती भविष्यात काढली जातील. आणखी सध्याची परवानगी जी आहे ती 31 जानेवारीपर्यंत दिली आणि विशाळगड हा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत पाहायला परवानगी दिली आहे. हे राज्य शासनानं ऑर्डर केली. ही आता कलेक्टरांनी केली. कलेक्टरांना कोणी सांगितलं असावं?
म्हणजे मंत्री महोदय कोणतरी यात असतील, शासनच राज्य शासन असेल किंवा मंत्रिमंडळातले कोणी मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा स्थानिक कोणतरी नेते मंडळी असतील. उरूसला विरोध करणं हे काय आमचं ध्येयधोरण नाही. उरूस कुठल्या कास्टचा आहे, कुठल्या धर्माचा आहे यापेक्षा विशाळगडवर जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण न काढता जर उरूस करत असतील तरी सरकार हिंदुत्ववादी कसं? म्हणजे हिंदुत्ववादी म्हणून आपण दाखवायचं पण चादर पण घालायची. मग इकडं बहुजन समाजातील लोकांनी ती मराठा समाजाची असो किंवा अन्य कोणत्याही समाजाची असो त्यांनी एकमेकाची डोकी फोडून घ्यायची, त्यांनी आंदोलनं करायची. बंडा साळुंखेसारखा हिंदुत्ववादी कार्यकर्ता गेले 6 महिने फरार होता, त्यांचा आत्ता जामीन झाला असं मला समजतं. म्हणजे ज्या लोकांनी स्वतःची आहुती देखील देण्याचा प्रयत्न केला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी, इतर अनेक कित्येक कार्यकर्ते आहेत की सतत विशाळगडवर जात होते. बंडा साळुंखेंनी तर अक्षरशः भगवा झेंडा तिथं वर फडकवला होता. छत्रपती शिवाजी महाराज तिथं राहून गेलेले आहेत. त्या विशाळगडावर दर्ग्याच्या मागे महादेवाचं स्थान आहे मोठं. मग सरकारला हे दिसत नाही का की आपण त्या विशाळगडवर महादेवाचं जे मंदिर आहे ते मंदिर मोठं करावं, त्या मंदिराची संकल्पना चेंज करावी, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा. उरूस आहे ना, जीर्णोद्धार करायला काय अडचण नाही. म्हणजे एकीकडं अशा पद्धतीचं राजकारण करायचं आणि एकीकडं सवलत द्यायची. बरं आता ठीक आहे, सरकारनं जे केलं का आमच्या ह्याच जिल्ह्यातील कोण आहेत कलेक्टरांच्यावर दबाव टाकून असं करून घेणारे, ते कलेक्टरांनी सांगावं की मला या व्यक्तींचा आमदार, खासदार, मंत्री किंवा अन्य कोणाचा फोन आला होता किंवा यांनी मला लेखी निवेदन दिले की उरूस सुराई चालू करावं. जर कलेक्टर जर स्वतः सांगत नसतील तर संभ्रमावस्था जनतेत निर्माण होऊन जनता वेटीच धरणार कोणाला नेमकं, आणि आमच्यासारख्यांना आक्षेप कोणावर घ्यायचा. व्यक्तीच्या जर तुम्ही मला तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रश्न विचाराल की तुम्हाला हे कसं वाटतं, तर मला हे अयोग्य वाटतं. विशाळगडवरचं अतिक्रमण हे काढलंच पाहिजे. मग ते हिंदूंचं असो किंवा मुस्लिमांचं असो ते काढलं पाहिजे, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. म्हणजे मी इथं गेलो हे माझं आहे, माझ्या मागं अमुक अमुक मंत्रिमंडळ आहे म्हणून माझ्या कुठल्या वस्तूला विशाळगडवर हात लावायचा नाही, ही जी भूमिका ठराविक लोकांची आहे ती भूमिका प्रशासनानं मोडीत काढली पाहिजे. समजा आता महापालिकेचं एक कृत्य सांगतो, एखाद्या गरिबाची टपरी असली, एखाद्या गरिबाची पानपट्टी असली, एखाद्या गरिबाची हातगाडी असली, एखाद्या गरिबाचं पोर्चमधून असा पत्रा थोडा बाहेर आला असला तर ही महानगरपालिकेची अधिकारी प्रशासन तिथं जाऊन लगेच महानगरपालिकेचे अतिक्रमणावर कारवाई, अतिक्रमण म्हणजे काय हातोडा बितोडा काय काय पेपरला पण वाचतो, यांचा हातोडा यांच्यात काय गट्स आहेत ना, मग जाऊन काढा की तिथं, अडचण काय. आणि जी कोण असतील त्यांना काय आम्ही सांगितले तुम्ही तिथं जाऊन राहा, पत्र्याचं शेड बांधा, दुकानात थाटामाटात टाका, सगळा गड ताब्यात घेतला. गड ताब्यात घेऊन जर प्रशासनाला जाग येत नसेल आणि गड ताब्यात घेऊन स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणून जर ही लोक शांत बसत असतील तर आम्ही टाहू फोडण्यात इथं काय अर्थ आहे. माझी विनंती आहे ह्या राज्य शासनाला आणि इथल्या कलेक्टर साहेबांना देखील आणि अन्य कोण यात सामील असेल त्यांना, अतिक्रमण पहिला काढा आणि मग विशाळगड सुरू ठेवा. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.